ही कथा कृष्णाकाठच्या कथा या कथासंग्रहातून घेतली आहे. या पाठात स्त्रियांचा हुंड्यामुळे उद्ध्वस्त होणारा संसार उभा करून त्यांच्या जीवनात सुख आणण्याच्या सावळ्याचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. दिवस मावळतीकडे झुकत होता. किरणांतील धग मंदावली होती. किरणे हिरव्या घनदाट वनराजीवर वर्षात होती. त्यामुळे झाडांचा हिरवा रंग झमकत होता, डोळे दिपकत होता. वाटेगावातून निघालेला एक गाडीमार्ग त्या किरेझाडी शिरून अनेक नागमोडी वळणे घेत एक डोंगर चढून टाळगावावर उतरत होता. सावळा वाघद्याकडे निघाला होता. त्याचा अवखळ कारवानी घोडा आज शांत चालत होता. सावळ्याचा धिप्पाड देह त्याच्या अफाट करणीला साजत होता. मोठे मस्तक, त्यावर तेवढेच मोठे पागोटे, रुंद चेहरा, तीक्ष्ण डोळे, दाट भुवया, नोकदार नाक, पियदार मिशा, भरदार गर्दन, प्रचंड छाती आणि हाता तव्याएवढी लिपकीत कुन्हाड असा तो सावळा घोड्यावर बसला होता. त्याची नजर त्याच्या पुढे धावत होती. समोरच्या डोंगरावरून दोन माणसे खाली येताना सावळ्याला दिसली. त्यांपैकी एक स्त्री होती आणि एक पुरुष होता. ते दोघे कोण असतील याचाच विचार सावळा करू लागला. त्याने घोड्याला टाच मारली. तो वळणापाठी वळणे ओलांडू लागला. तो वेगाने पुढे जात होता नि ती दोन माणसे भराट्याने खाली येत होती. एका वळणावर ती सावळ्याला दिसायची, तर दुसऱ्या वळणावर ती दृष्टीआड व्हायची. त्या दोन माणसांत नि सावळ्यात एकच वळण उरले. आता ती दोन माणसे समोर येणार म्हणून सावळ्याने घोड्याला टाच मारली आणि त्याची निराशा झाली. इतका वेळ दिसणारी ती दोन माणसे आता एकाएकी नाहीशी झाली होती. हे असे कसे झाले? ती दोन माणसे कोठे दडली? सावळ्याने त्या मार्गावर पाचोळ्यात उमटलेली पावले पाहिली आणि ज्या ठिकाणी त्या दोन माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता, त्या जागी त्यानेही मार्ग सोडला आणि किर्र झाडीत तो त्यांचा शोध करत जाऊ लागला. जाता जाता त्याने बाजूच्या उंच गांजणीच्या गवतावर पाहिले आणि चकित होऊन तो थांबला. समोरच गांजणीचे गवत शांत उभे होते, पण काही कांड्यांचे शेंडे थरथर कापत होते. तो प्रकार सावळ्याने हेरला. तो धारदार आवाजात गरजला, आता बाहेर या. तशी ती दोन माणसे थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळ्या पुढे उभी राहिली. त्यांपैकी एक तरुण मुलगी होती. तिच्या तर तोंडचे पाणीच पळाले होते. सावळ्याने त्या तरुणीला पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत न्याहाळून घेतले आणि आपली नजर दुसऱ्या इसमाकडे वळवली. हातातील कुन्हाड सरळ धरून सावळा म्हणाला, कोण तू? तुझं नाव काय? मी जयसिंगपूरचा दादा पाटील. ही तुझी कोण? ही माझी लेक काशी. दादा पाटील काखेतील गाठोडे खाली ठेवून हात जोडून म्हणाला, तुझं नाव मी ऐकून हाय. तुझा बोलबाला मला ठाव हाय. हे दागिनं घे. पण सावळा, माझ्या लेकीच्या अंगाला हात लावून का? मी लेकीच्या अब्रूसाठी 2000 रुपये देईन. तेवढ्यात सावळ्याची जोरदार चपराक दादा पाटलाच्या तोंडावर कडाडली. तसा तो कोलमडून खाली पडला. काशीबाई किंचाळली. सावळा कुन्हाड उगारून गरजला, उठून उभा हा. आता मारून का? दादा पाटील गाल चोळत उठला. सावळा म्हणाला, मारून का? तुला ठारच मारायला पाहिजे. तूच तेवढा कबूदार आणि आम्ही अबू सोडलिया असं तुला कोणी सांगितलं? बोल, माझं चुकलं. दादा पाटील खिन्न सुरात म्हणाला. सावळा एक पाऊल पुढे टाकून म्हणाला, सरळ उभा हा. कुठं गेला होतास?